नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे फॉर्मॅट्स ऑफ बँक फायनल अकाउंट्स, फॉर्म ए बॅलन्स शीट अँड फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विथ शेड्यूल एक्सप्लेनेशन. मी या ठिकाणी बँक फायनल अकाउंटचा बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट घेणार आहे आणि तो एक्सप्लेन सुद्धा या ठिकाणी करणार आहे. फर्स्ट आपण बघायचं आहे फॉर्म ए बॅलन्स शीट ऑफ बँक फायनल अकाउंट्स. Balance sheet as on 31st March. जे काही इयर असेल ते त्या ठिकाणी येईल, इयर एंडिंग. Particulars, schedule number, current year amount, previous year amount. फर्स्ट आपण वर्टिकल फॉर्मॅट मध्ये कॅपिटल अँड लायबिलिटीज बॅलन्स शीटची लाईफ साईड घेत असतो. याच्यामध्ये फर्स्ट शेड्यूल आहे कॅपिटल, शेड्यूल नंबर 1 करंट इयर अमाउंट, प्रीवियस इयर अमाउंट. त्यानंतर सेकंड शेड्यूल आहे रिझर्व अँड सरप्लस, शेड्यूल नंबर 2 करंट इयर अमाउंट, प्रीवियस इयर अमाउंट. नेक्स्ट थर्ड शेड्यूल आहे डिपॉझिट्स, शेड्यूल नंबर 3 करंट इयर अमाउंट, प्रीवियस इयर अमाउंट. नेक्स्ट फोर्थ शेड्यूल आहे बॉरोविंग्स, शेड्यूल नंबर 4 करंट इयर अमाउंट, प्रीवियस इयर अमाउंट. त्यानंतर फिफ्थ शेड्यूल आहे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन, शेड्यूल नंबर 5 फिफ्थ करंट इयर अमाउंट, प्रीवियस इयर अमाउंट. शेड्यूल नंबर 1 ते 5 ही बॅलन्स शीटची लायबिलिटी बाजू आहे, त्याची बेरीज होते टोटल करंट इयर लायबिलिटी टोटल, प्रीवियस इयर लायबिलिटीज टोटल. त्यानंतर आपण वर्टिकल फॉर्मॅट मध्ये नेक्स्ट घेतो बॅलन्स शीटची असेट साइड. असेट्स मध्ये फर्स्ट शेड्यूल आहे कॅश इन हँड अँड बॅलन्स with रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI. शेड्यूल नंबर 6 करंट इयर अमाउंट, प्रीवियस इयर अमाउंट. त्यानंतर 7th शेड्यूल आहे बॅलन्स विथ अदर बँक्स मनी ॲट कॉल and short notice. शेड्यूल नंबर 7 current year amount, previous year amount. नेक्स्ट 8 शेड्यूल आहे इन्व्हेस्टमेंट्स, शेड्यूल नंबर 8 current year amount, previous year amount. नेक्स्ट शेड्यूल आहे ऍडव्हान्सेस, शेड्यूल नंबर 9 करंट इयर अमाउंट, प्रीवियस इयर अमाउंट. त्यानंतर 10th शेड्यूल आहे फिक्स्ड असेट्स,
शोड नंबर 10 करंट इयर अमाउंट प्रीवियस इयर अमाउंट. नेक्स्ट 11th शेड्यूल आहे अदर असेट्स. शोड नंबर 11 करंट इयर अमाउंट प्रीवियस इयर अमाउंट. आणि शेड्यूल नंबर 6 ते 11 6 to 11 हे बॅलन्स शीटचे असेट साईडचे शेड्यूल्स आहेत. त्याचे आपण टोटल करतो. करंट इयर असेट्स टोटल प्रीवियस इयर असेट्स टोटल. नेक्स्ट शेड्यूल आहे 12 नंबर कॉन्टिंजंट लायबिलिटीज. शेड्यूल नंबर 12 करंट इयर अमाउंट प्रीवियस इयर अमाउंट. त्यानंतर बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शनची अमाऊंट डायरेक्ट आपण बॅलन्स शीटच्या फुटनोटला घेत असतो. करंट इयर अमाऊंट प्रीवियस इयर अमाऊंट. इथं आपला बॅलन्स शीटचा फॉर्म ए फायनल अकाउंट्स आपण त्या ठिकाणी बॅलन्स शीट त्या ठिकाणी क्रिएट केलेला आहे फॉर्मॅट. त्यानंतर आपल्याला आता पुढे बघायचं आहे फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च. जे काही इयर असेल ते त्या ठिकाणी येईल. पर्टिक्युलर्स शेड्यूल नंबर करंट इयर अमाउंट प्रीवियस इयर अमाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये फर्स्ट आपण इन्कमचे शेड्यूल्स घेत असतो. आणि याच्यामध्ये इन्कमचं फर्स्ट शेड्यूल असणार आहे इंटरेस्ट अर्न. शेड्यूल नंबर 13 करंट इयर अमाउंट प्रीवियस इयर अमाउंट. नेक्स्ट 14 शेड्यूल आहे अदर इन्कम. अदर इन्कम शेड्यूल नंबर 14 करंट इयर अमाउंट प्रीवियस इयर अमाउंट. त्यानंतर इन्कमचे आपण टोटल करतो. टोटल ए करंट इयर इन्कम टोटल प्रीवियस इयर इन्कम टोटल. त्यानंतर आपण एक्सपेंडिचर घेत असतो. एक्सपेंडिचरचे 2 शेड्यूल्स आहेत इंटरेस्ट एक्सपेंडेड. शेड्यूल नंबर 15 करंट इयर अमाउंट प्रीवियस इयर अमाउंट. नेक्स्ट पुढचं शेड्यूल एक्सपेंडिचरचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 करंट इयर अमाउंट प्रीवियस इयर अमाउंट. त्यानंतर आपण प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज. इथं घेत असतो. याच्यामध्ये टॅक्सची प्रोव्हिजन, टॅक्सेशनची प्रोव्हिजन, करंट इयर प्रोव्हिजन, प्रीवियस इयर प्रोव्हिजन. त्यानंतर रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स RDD ची प्रोव्हिजन घेत असतो आपण. करंट इयर प्रोव्हिजन प्रीवियस इयर प्रोव्हिजन. त्यानंतर हे एक्सपेंडिचर आणि हे प्रोव्हिजन्स यांचे आपण टोटल करतो. टोटल बी करंट इयर एक्सपेंडिचर टोटल प्रीवियस इयर एक्सपेंडिचर टोटल. त्यानंतर आपण इन्कम मधून एक्सपेंडिचर लेस करत असतो. प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट असणार आहे प्रॉफिट और लॉस ड्यूरिंग द इयर.
ड्युरिंग द इयर, ए मायनस बी. करंट इयर प्रॉफिट, प्रिव्हियस इयर प्रॉफिट. आन्सर प्लस आलं प्रॉफिट असेल, मायनस आलं लॉस असेल. मग याच्यामध्ये आपण लास्ट इयरचा प्रॉफिट ऍड करतो. ऍड लास्ट इयर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स. गेल्या वर्षीचा प्रॉफिट असेल प्लस करतो, लॉस असेल गेल्या वर्षीचा मायनस करतो, आणि त्यानंतर आपला टोटल प्रॉफिट त्या ठिकाणी मिळणार आहे. टोटल प्रॉफिट्स, करंट इयर टोटल प्रॉफिट, प्रिव्हियस इयर टोटल प्रॉफिट. मग ह्या टोटल प्रॉफिट्स मधून आपण अप्रोप्रिएशन्स लेस करतो. लेस अप्रोप्रिएशन, लेस अप्रोप्रिएशन्स. आणि फर्स्ट अप्रोप्रिएशन फिक्स असणार आहे 20% स्टॅट्युटरी रिझर्व, 20% स्टॅट्युटरी रिझर्व. करंट इयर, प्रिव्हियस इयर. आपण दरवर्षी प्रॉफिट मधले 20% अमाऊंट स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करत असतो. त्या ठिकाणी फर्स्ट अप्रोप्रिएशन कंपल्सरी. त्यानंतरचे अप्रोप्रिएशन असू शकतात ट्रान्सफर टू जनरल रिझर्व, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. करंट इयर अमाउंट, प्रिव्हियस इयर अमाउंट. नेक्स्ट ट्रान्सफर टू रिझर्व फंड, ट्रान्सफर टू रिझर्व फंड. करंट इयर अमाउंट, प्रिव्हियस इयर अमाउंट. नेक्स्ट आपण अप्रोप्रिएशन घेऊ शकतो फायनल डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड किंवा प्रपोज्ड डिव्हिडंड. करंट इयर अमाउंट, प्रिव्हियस इयर अमाउंट. आणि ह्या सगळ्या अमाउंट्स आपण लेस करत असतो. सगळ्या अमाउंटची बेरीज केली जाते अप्रोप्रिएशनची, आणि ह्या अप्रोप्रिएशन्स टोटल प्रॉफिट मधून मायनस केले जातात. आणि त्याच्यानंतर आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स मिळणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स. एक करंट इयरचा प्रॉफिट बॅलन्स असेल आणि प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट बॅलन्स. इथं आपला फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट झालेला आहे. म्हणजेच आपण बँक फायनल अकाउंट्स मध्ये त्या ठिकाणी फायनल अकाउंट्स क्रिएट करताना फॉर्म ए बॅलन्स शीट क्रिएट करत असतो आणि फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्या ठिकाणी क्रिएट करत असतो. फॉर्म ए बॅलन्स शीट मध्ये टोटल 12 शेड्यूल्स आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये टोटल 4 शेड्यूल्स त्या ठिकाणी आहेत. असं 16 शेड्यूलचा बँक फायनल अकाउंट्स त्या ठिकाणी आपण क्रिएट करत असतो. आता याच्यामध्ये आपण बँक फायनल अकाउंटचे जे 16 शेड्यूल्स बघितले, बॅलन्स शीटचे 12 शेड्यूल्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे 4 शेड्यूल्स. या शेड्यूल मध्ये येणारी माहिती मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करत जाणार आहे. बॅलन्स शीटचं फर्स्ट शेड्यूल आहे कॅपिटल. याच्यामध्ये आपण शेअर कॅपिटल घेत असतो, मग ते इक्विटी शेअर कॅपिटल असेल किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल त्याच्यामध्ये असेल. आणि शेअर कॅपिटल शेड्यूल लिहिताना ते फॉर्मॅट मध्ये लिहितं. फर्स्ट ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल, नेक्स्ट इश्यूड शेअर कॅपिटल, नेक्स्ट सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल, नेक्स्ट कॉल्ड अप शेअर कॅपिटल, त्याच्यामधून लेस कॉल्स इन अरियर्स लेस केलं जातं आणि मग पेड अप शेअर कॅपिटल. या फॉर्मॅट मध्ये शेड्यूल नंबर 1 त्या ठिकाणी लिहिले जातं. त्याच्यानंतर शेड्यूल 2 आहे रिझर्व अँड सरप्लस. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रिझर्व सरप्लस असतात. मग त्याच्यामध्ये जनरल रिझर्व असेल, कॅपिटल रिझर्व असेल, स्टॅट्युटरी रिझर्व असेल किंवा रिझर्व फंड असेल किंवा एनी अदर रिझर्व असेल, एनी अदर फंड असेल, शेअर प्रीमियम असेल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो आपला रिमेनिंग बॅलन्स असेल हा शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस मध्ये येत असतो. त्याच्यानंतर आहे शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स. डिपॉझिट्स मध्ये आपण बँकेच्या सगळ्या प्रकारच्या ठेवी घेत असतो. मग त्याच्यामध्ये करंट डिपॉझिट असेल, सेव्हिंग बँक डिपॉझिट असेल, त्यानंतर टर्म डिपॉझिट असेल, फिक्स डिपॉझिट असेल, टाइम डिपॉझिट असेल, कॉन्टिंजन्सी डिपॉझिट असेल, रिकरिंग डिपॉझिट असेल किंवा एनी अदर डिपॉझिट्स. सगळ्या प्रकारच्या डिपॉझिट्स या शेड्यूल नंबर 3 मध्ये येत असतात. त्यानंतरचा आहे शेड्यूल नंबर 4 बॉरोविंग्स. बँकेनं घेतलेलं सगळ्या प्रकारचं लोन ह्या बॉरोविंग्स मध्ये येत असतं. लोन फ्रॉम अदर बँक.
किंवा लोन फ्रॉम आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून लोन घेतला असेल किंवा लोन फ्रॉम इन्स्टिट्यूशन्स कुणाकडून कुठल्याही संस्थेकडून जर बँकेनं लोन घेतलं असेल तर सगळ्या प्रकारचं लोन बॉरोविंग्स शेड्यूल नंबर 4 मध्ये येत असतं. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 5 आहे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. बँकेच्या इतर अदर लायबिलिटीज आणि सगळ्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये बिल्स पेएबल असेल, डिमांड ड्राफ्ट पेएबल असेल, त्यानंतर आउटस्टँडिंग इंटरेस्ट असेल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन असेल, प्रोव्हिजन फॉर रिबेट ऑन बिल डिस्काउंट असेल किंवा अदर काही लायबिलिटीज असतील तर त्या सगळ्या लायबिलिटीज शेड्यूल नंबर 5 मध्ये असतात. किंवा त्याच्यामध्ये ब्रँच ऍडजस्टमेंटचा क्रेडिट बॅलन्स असेल, इंटर ऑफिस ऍडजस्टमेंटचा क्रेडिट बॅलन्स असेल तर तो शेड्यूल नंबर 5 मध्ये त्या ठिकाणी येत असतो. त्यानंतर पुढचे जे शेड्यूल्स आहेत ते बॅलन्स शीटची असेट साईड आहे. 6 नंबर शेड्यूल आहे कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या 6 नंबर शेड्यूल मध्ये फक्त 2च बॅलन्स येतात, कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक, बँकेमध्ये असणारी रोख रक्कम आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये असणारी रोख रक्कम, हे 2 बॅलन्स शेड्यूल नंबर 6 मध्ये येत असतात. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 7 आहे बॅलन्स विथ अदर बँक. इतर बँकेतील जे बॅलन्स असतील ते सगळे शेड्यूल नंबर 7 मध्ये येत असतात. आणि मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस हे सुद्धा शेड्यूल नंबर 7 मध्ये त्या ठिकाणी येत असतं. त्यानंतर 8 नंबर शेड्यूल आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे बँकेची गुंतवणूक असणार आहे, बँकेनं केलेली इन्व्हेस्टमेंट इन इंडिया किंवा आउटसाइड इंडिया असेल, सगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट शेड्यूल नंबर 8 मध्ये येणार आहे. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स असेल, इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स असेल, इन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड्स असेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असेल, ट्रेझरी बिल्स असेल, गोल्ड असेल, गोल्ड अँड सिल्वर असेल, ही सगळी इन्फॉर्मेशन शेड्यूल नंबर 8 मध्ये त्या ठिकाणी येत असते. त्यानंतर आहे शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस. याच्यामध्ये लोन्स, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट्स, त्यानंतर ऍडव्हान्सेस गिवन असेल, बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड असेल किंवा त्याच्यामध्ये बँकेनं दिलेलं सगळ्या प्रकारचं लोन हे शेड्यूल नंबर 9 मध्ये त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आहे शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्स. बँकेच्या सगळ्या प्रकारच्या फिक्स्ड असेट्स शेड्यूल नंबर 10 मध्ये येत असतात. मग त्याच्यामध्ये प्रीमायसेस असेल, फर्निचर फिटिंग्स असेल किंवा अदर ज्या काही फिक्स्ड असेट्स असतील त्या सगळ्या शेड्यूल नंबर 10 मध्ये येत असतात. त्यानंतर आहे 11 नंबर अदर असेट्स. याच्यामध्ये स्टॉक ऑफ स्टेशनरी असेल, स्टॅम्प्स इन हँड असेल, टॅक्स पेड इन ऍडव्हान्स असेल, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स असेल किंवा त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, हे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती शेड्यूल नंबर 11 मध्ये येत असते. 6 ते 11 ही बॅलन्स शीटचे असेटचे शेड्यूल्स आहेत. त्याच्यानंतर 12 नंबरचं शेड्यूल आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी, संभाव्य देयता. ह्याचे आपण बॅलन्स शीटच्या टोटल मध्ये समावेश घेत नाही, ते आपण सेपरेट त्या ठिकाणी का लिहित असतो. याच्यामध्ये क्लेम्स अगेन्स्ट बँक नॉट एक्नॉलेज्ड ॲज डेप्ट, ऍक्सेप्टन्स, एंडोर्समेंट, अदर ऑब्लिगेशन असेल, त्यानंतर अमाऊंट ऑन पार्टली पेड शेअर्स, लायबिलिटी ऑन पार्टली पेड शेअर्स असेल, ही जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे तर ती सगळी इन्फॉर्मेशन शेड्यूल नंबर 12 कॉन्टिंजंट लायबिलिटी मध्ये येणार आहे. आणि त्यानंतरची शेवटची जी फुटनोटला इन्फॉर्मेशन लिहितो बिल्स फॉर कलेक्शन, बिल्स फॉर कलेक्शनची जी अमाऊंट असेल ती आपण शेवटी बॅलन्स शीटच्या फुटनोटला घेत असतो. म्हणजेच बॅलन्स शीटचे टोटल 12 शेड्यूल्स आहेत. 1 ते 5 शेड्यूल ही बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आहे. त्याच्यानंतर 6 ते 11 शेड्यूल ही बॅलन्स शीटची असेट साइड आहे. लायबिलिटीज आणि असेट्स या दोन्हीची टोटल इक्वल येते. 12 नंबर शेड्यूल आपण बॅलन्स शीटच्या टोटलच्या खाली लिहित असतो आणि त्यानंतर बिल्स फॉर कलेक्शनची अमाऊंट आपण लास्टला फुटनोटला घेत असतो. हा झाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आणि त्याचे शेड्यूल मी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट शेड्यूल आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर्म बी. ह्याच्यामध्ये आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर, इन्कमचे 2 शेड्यूल्स असतात आणि एक्सपेंडिचरचे 2 शेड्यूल्स असतात. इन्कम मध्ये फर्स्ट शेड्यूल आहे इंटरेस्ट अर्न. बँकेला मिळालेलं सगळ्या प्रकारचं व्याज त्याच्यामध्ये येत असतं. मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन आरबीआय बॅलन्स असेल, इंटरेस्ट ऑन अदर बँक बॅलन्स असेल किंवा त्यानंतर इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस असेल, इंटरेस्ट ऑन लोन्स असेल, इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट असेल, इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट असेल, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल, ही सगळी जी इन्फॉर्मेशन येते ती शेड्यूल नंबर त्या ठिकाणी 13 मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर 14 जे आहे ते अदर इन्कम, बँकेचं इतर उत्पन्न असणार आहे. मग त्याच्यामध्ये कमिशन अँड ब्रोकरेज रिसिव्ड असेल किंवा त्याच्यामध्ये सन्ड्री इन्कम असेल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट्स असेल, इन्कम फ्रॉम जॉईंट व्हेंचर असेल, डिव्हिडंड रिसिव्ड असेल, मिसलेनियस रिसिप्ट असेल, या सगळ्या प्रकारचे इतर उत्पन्न शेड्यूल नंबर 14 मध्ये येत असतं.
आणि 13 आणि 14 हे दोन उत्पन्नाचे शेड्यूल्स आहेत, त्याचे आपण टोटल करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड. बँकेनं दिलेलं सगळ्या प्रकारचं व्याज हे शेड्यूल नंबर 15 मध्ये येत असतं. मग याच्यामध्ये काय येऊ शकतं? इंटरेस्ट ऑन करंट अकाउंट, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट, इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट, इंटरेस्ट ऑन रिकरिंग बँक डिपॉझिट अकाउंट किंवा इंटरेस्ट ऑन टाइम डिपॉझिट अकाउंट, इंटरेस्ट ऑन त्या ठिकाणी काही एनी अदर डिपॉझिट असेल त्याच्यावरचं व्याज पेड केलं असेल, इंटरेस्ट ऑन बॉरोविंग असेल, इंटरेस्ट ऑन आरबीआय लोन असेल. तर बँकेनं ज्या ज्या प्रकारचं लोन टेक ओव्हर केलेलं आहे किंवा ज्या प्रकारच्या बँकेमध्ये डिपॉझिट्स आहे त्याच्यावरचं दिलेलं व्याज हे सगळं शेड्यूल नंबर 15 मध्ये येत असतं. आणि त्यानंतर आहे शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बँकेचे सगळ्या प्रकारचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 मध्ये येतात. मग याच्यामध्ये सॅलरी टू स्टाफ असेल, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन असेल, रेंट अँड टॅक्सेस असेल, इन्शुरन्स असेल, लीगल चार्जेस असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, पोस्टेज अँड टेलिग्राम असेल, डेप्रिसिएशन चार्ज केला असेल, डायरेक्टर फीज असेल, ऑडिटर फीज असेल किंवा त्यानंतर सनरी एक्सपेन्स असेल. बँकेचे इतर जे व्यवसाय चालण्यासाठी एक्सपेंडिचर असतील ते सगळे शेड्यूल नंबर 16 मध्ये येत असतात. आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पीएनएल अकाउंटला घेत असतो प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज. याच्यामध्ये टॅक्सची प्रोव्हिजन आणि रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स या दोन प्रोव्हिजन्स आपण घेत असतो आणि त्या एक्सपेंडिचर आणि प्रोव्हिजनचे आपण टोटल करत असतो. आणि यामध्ये आपण या इन्कम मधून एक्सपेंडिचर त्याच्यामध्ये आपण मायनस करत असतो. ए मायनस बी इज इक्वल टू प्रॉफिट ड्युरिंग द इयर. जर आन्सर प्लस आलं तर करंट इयरचा प्रॉफिट असेल, मायनस आलं तर त्या ठिकाणी लॉस असेल. मग या प्रॉफिट लॉस मध्ये करंट इयरच्या लास्ट इयरचा प्रॉफिट जर शिल्लक असेल तर आपण तो प्लस करत असतो, लॉस असेल लास्ट इयरचा तर मायनस करत असतो. मग आपला टोटल प्रॉफिट किंवा टोटल लॉस मिळणार आहे. आणि मग या टोटल प्रॉफिट्स मधून आपण त्या ठिकाणी अप्रोप्रिएशन लेस करत असतो. फर्स्ट अप्रोप्रिएशन 20% स्टॅट्युटरी रिझर्व्ह. त्या ठिकाणी बँकेला 20% प्रॉफिटच्या करंट इयरची अमाऊंट त्या ठिकाणी स्टॅट्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करावं लागते, ह्या प्रॉफिट्स मधून लेस करावं लागते. आणि शेड्यूल नंबर 2 स्टॅट्युटरी रिझर्व्ह रिझर्व्ह सरप्लस मध्ये आपल्याला घ्यावं लागतं. त्याच्यानंतर ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्हला रक्कम ट्रान्सफर केली असेल, ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड असेल किंवा ट्रान्सफर टू एनी अदर रिझर्व्ह किंवा एनी अदर फंड रक्कम ट्रान्सफर केली असेल तर या टोटल अप्रोप्रिएशन्स मधून आपण लेस करत असतो. त्यानंतर फायनल डिव्हिडंड किंवा प्रपोज्ड डिव्हिडंड. शेअर होल्डरला जर डिव्हिडंड त्या ठिकाणी द्यायचं ठरलं असेल तर ते डिव्हिडंडची अमाऊंट सुद्धा आपण टोटल प्रॉफिट्स मधून लेस करत असतो. आणि शेवटी जो बॅलन्स शिल्लक राहतो त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स म्हणणार आहे. करंट इयर आणि लास्ट प्रिव्हियस इयरची अमाऊंट सुद्धा आपण त्या ठिकाणी घेत असतो. आणि हा प्रॉफिट जर असेल प्लस असेल तर त्या ठिकाणी हा आपण शेड्यूल नंबर 2 ला ट्रान्सफर करत असतो रिझर्व्ह अँड सरप्लसला. लॉस आला तर शेड्यूल नंबर 2 मधून आपण तो लेस करत असतो. या व्हिडिओमध्ये आपण बँक फायनल अकाउंटचे फॉर्मॅट्स बघितले आहेत. फॉर्म ए बॅलन्स शीट त्याचे 12 शेड्यूल्स, त्याचे एक्सप्लेनेशन बघितलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचे 4 शेड्यूल आणि त्याचे एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. थँक्यू.